Cancer Healer Center, a new beginning. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख आणि वाळू गँग सारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. तर बंदूक परवान्यांवरूनही सज्जड दम. आई वडील चुलत्याच्या कृपेने माझं बरं चाललंय. हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा. कुणाच्या पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीये. अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतच मर्यादित ठेवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला. मी एक राजपत्रित अधिकारी. सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर आयुक्तांची परवानगी घेऊन बोलेन. सुरेश धसांनी आरोप केलेले कृषी अधिकारी किरण जाधव यांची टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया. बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर. विधेयकाद्वारे वक्फ बोर्डाच्या मालमत्ता कायदेशीर कक्षेत आणण्याचा प्रस्ताव. संसदेत चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा देशाची जागा असते. मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचं सभागृहात म्हणणं. रिजिजूंच्या या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ. ज्यांची सतत विवेकबुद्धी जागृत ते वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत करतील. उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा अंश बाकी असेल तर ते विरोध करणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. आमच्या पूर्वजांनी शाळा मदरसे दर्गा अनाथाश्रम कॉलेजसाठी या जमिनी दिल्या. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे. सपा आमदार अबू आझमींचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंची अलर्जी. बगैर मुस्लिम बोर्डाची व्यक्तीची बोर्डावर सदस्य म्हणून नको या मागणीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर लाडक्या उद्योगपतींनी कब्जा मिळवण्यासाठी प्रयोजन. विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नाही. संजय राऊतांचा आरोप. बीड कारागृहात 2 गटामध्ये हाणामारी. मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहामध्ये रवानगी. मात्र वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले. कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडेंवरील सुरेश धसांचे आरोप तथ्यहीन. डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणेच खर्च केलाय. समितीच्या रिपोर्टचा दाखला देत अजितदादांकडून स्पष्ट. मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिलं उचलल्याचा धसांचा आरोप. 4 मुलांमुळे माझा बीड जिल्हा बदनाम करू नका. बीडमध्ये जातीय सलोखा. जातीला बदनाम करू नका. मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन. राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल. महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू. अंजली दमानी यांचीही उपस्थिती. मराठी भाषेविना काही अडत नाही असं म्हणणाऱ्या मराठी बँक कर्मचाऱ्याला मनसेचा चोप. महाराष्ट्र बँकेच्या लोणावळा शाखेतला प्रकार. परप्रांतीय मॅनेजरना मराठीत बोलणार नाही असं सांगताच मनसे कार्यकर्ते आक्रमक. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा. नाशकात विजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान. तर वर्धा अकोला नागपुरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. टीव्ही 9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रेंचा लोकाशा भूषण पुरस्कारांना सन्मान. पत्रकारिता क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल अजितदादा आणि पंकजा मुंडेंच्या हस्ते गौरव. Cancer Healer Center, a new beginning.